आज आपण काय करूयात, मी काय म्हणतो असे डायव्हर्स का बसले, समोर येऊन बसा ना, कोणी नाही येतं. मला असं कंटिन्यू असं बघावं लागतं. बंद होतं खूप. सो आता आपण काय करू की थ्रूआउट आत्तापर्यंत आपण जे सुपरवाइज लर्निंग शिकलो त्याची एक कम्प्लीट रिव्हिजन प्लस इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हची रिव्हिजन. इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, क्वेश्चन्स घेऊ, क्वेश्चन्सचे आन्सर्स, ठीक आहे, जेणेकरून काय होईल तुमचे क्वेश्चन्स पण लक्षात राहतील कसे क्वेश्चन विचारतात. सेकंडली त्याचे आन्सर. तर माझ्याकडे असे काही क्वेश्चन्स आहे जे विचारले गेलेत, जे विचारले जाऊ शकतात, बरोबर. तर त्या क्वेश्चनची रिव्हिजन पण होईल प्लस टॉपिक्सची पण रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे मग मंडेपासून आपण अनसुपरवाइज लर्निंगला सुरू करू शकतो. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन, आता मी जो क्वेश्चन करेल तो तुम्ही आन्सर पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पहिला क्वेश्चन, व्हॉट इज सुपरवाइज लर्निंग? कम्प्लीट आन्सर करायचा प्रयत्न करा ना. Supervised learning is a type of machine learning where it deals with labeled data where we know the features and target. करेक्ट, दिस इज द करेक्ट आन्सर. सुरू झाल्यानंतर पहिलं करेक्ट आन्सर भेटलं आहे मला. कम्प्लीट. काय सुपरवाइज लर्निंग, ज्याच्यामध्ये सुपरवाइज लर्निंग अशी आहे, मशीन लर्निंगचाच भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जे टार्गेट आहे, जे प्रिडिक्ट करायचं आहे ते आपल्याला माहिती असतं, डेटामध्ये ऑलरेडी गिवन असतं. सो इट मेक्स द मॉडेल ट्रेन इझियर. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट सुपरवाइज लर्निंग. आता सुपरवाइज लर्निंगचे दोन मुख्य टाईप्स आहेत. कुठले? लिनियर रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन. लिनियर रिग्रेशन नाही म्हणायचं, रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन. रिग्रेशन काय? जिथे लिनियर रिग्रेशन मध्ये जिथे कंटिन्युअस व्हॅल्यूचं प्रेडिक्शन करावं लागतं तिथे आपण रिग्रेशन यूज करतो. एक्झाम्पल लाईक सॅलरी, सेल्स किंवा प्रॉफिट लॉस असं काही तिथं आहे. नाही, प्रॉफिट लॉस नाही. कॅल्क्युलेशन. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन जिथे आपल्याला आन्सर इट शुड बी इन येस और नो पॅटर्न. ठीक आहे, कॅटेगोरिकल असेल, इन दॅट केस वी आर युजिंग द क्लासिफिकेशन. सो व्हॉट इज ट्रेनिंग डेटा अँड व्हॉट इज टेस्टिंग डेटा? Training data, we tells the model like this type of the data will come and try to understand the data to take to predict the future or predict the some values which we will give in the input. So like kind. असं काही नाही, माहिती प्रिपेअर्ड नाही, माहिती आहे पण एक्सप्रेस करता येत नाही आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे महेंद्र, माहिती सगळं आहे, एक्सप्रेस नाही करता येते. ठीक आहे, रिग्रेशन क्लासिफिकेशन. रिग्रेशनमध्ये काय सांगितलं, जेव्हा कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करायचं आहे दॅट इज नथिंग बट रिग्रेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, जेव्हा येस नो टाईपमध्ये आन्सर पाहिजे आणि जेव्हा आपलं टार्गेट व्हेरिएबल येस नो टाईपमध्ये आहे तो डॅट कम्स अंडर क्लासिफिकेशन. ठीक आहे, मग मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन केला, व्हॉट इज ट्रेनिंग डेटा अँड व्हॉट इज टेस्टिंग डेटा. तर ट्रेनिंग डेटा हा आपल्या डेटामधला असा पर्सेंट ऑफ डेटा आहे जो आपण मॉडेलला ट्रेन करण्यासाठी यूज करतो, आणि त्यातलाच जो टेस्टिंग डेटा आहे तो टेस्टिंग डेटा आपण मॉडेलला कशासाठी यूज करतो, इव्हॅल्युएट करण्यासाठी. करेक्ट, जे आपण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स वापरणार त्यासाठी आपण इव्हॅल्युएट करणार. तर आपण करत होतो कशामध्ये, कुठल्या कोडमध्ये, लाईन ऑफ कोडमध्ये करत होतो आपण. एक्स टेस्ट एक्स ट्रेन, वाय टेस्ट वाय ट्रेन इक्वल टू टेस्ट ट्रेन स्प्लिट, आणि त्याच्यामध्ये आपण एक्स वाय आणि टेस्टिंगचा पर्सेंटेज प्लस हे देत होतो की रॅन्डम स्टेट 42. बरोबर. ठीक. प्रिडिक्शन स्वतःमध्ये ट्रेनिंग डेटा पण होतो.
नाही टेस्टिंग टेस्टिंग डेटा. प्रेडिक्शन्स टेस्टिंग डेटावरती इव्हॅल्युएट होतो मॉडेल. हा टेस्टिंग डेटा आहे ना, ठीक आहे, तू याच्यावर ट्रेन केले ना, याच्यावर आपण टेस्ट इव्हॅल्युएट करू मग किती बरोबर आहे काय आहे कसं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण हे झाल्यानंतर वी स्टार्टेड विथ लिनियर रिग्रेशन. तर काय स्वरांजली लिनियर रिग्रेशन काय आहे? हां बघा नाही बघून सांगा, ते तर सांगा, बघून तर सांगा. काय आहे? झालं का रे कोकण दर्शन? झालं का कोकण दर्शन? म्हटलं कोकणातच होता का? तिथेच स्थायिक झालं. काय लिनियर रिग्रेशन काय सांग? हां linear regression is a supervised learning algorithm तिथं नावातच आहे ना रिग्रेशन, तर मग तेच सांगशील का रिग्रेशन मध्ये यूज करतो? असे आन्सर नाही ना चालणार. Linear regression is a machine learning algorithm, typically a supervised learning algorithm, which is used to predict continuous value using the equation y is equals to mx plus c. असा आन्सर पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं सुपरवाइज लर्निंग. लिनियर रिग्रेशनचं काय आहे माहिती आहे का? तिची लाईन आहे, इट ट्रायज टू फाइंड द बेस्ट फिटिंग लाईन, जेणेकरून तुमच्या ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टरमधला एरर कमी होईल. करेक्ट. तर हा असा आहे. लॉजिस्टिक रिग्रेशन काय आहे? हे क्वेश्चन्स येतील तुम्हाला. व्हॉट इज लिनियर रिग्रेशन, व्हॉट इज लॉजिस्टिक रिग्रेशन, डिफरन्स बिटवीन लिनियर अँड लॉजिस्टिक रिग्रेशन, गिव्ह विथ एन एक्झाम्पल. काय लॉजिस्टिक रिग्रेशन? Logistic regression we use generally when we have a more scattered data, and it is supervised learning algorithm where we use to find the target is scattered and output is in form of yes no classification. मग तेच तर विचारलं मी, लॉजिस्टिक रिग्रेशन. Logistic regression Sigmoid is a part of supervised learning where the outcome is binary, means yes or no, true or false, 1 or 0. How do you get that binary output? using sigmoid function. Then what is sigmoid function? असे क्वेश्चन येतात इंटरव्ह्यू. Sigmoid is a function which converts a range of value into 1 to 0. आउटपुटला ते त्या इक्वेशन थ्रू प्रोबॅबिलिटी 0 to 1 मधल्या प्रोबॅबिलिटीमध्ये, प्रोबॅबिलिटी किती असते? प्रोबॅबिलिटीची रेंज काय? 0 to 1. प्रोबॅबिलिटी हा शब्द वापरायचा. बरं तुम्हाला एक गोष्ट कळली का? म्हणजे तुम्हाला येते म्हणून तुम्ही सिग्मॉइड बोलले, पण अशा काही तुम्हाला मी म्हणून सांगतो की काही काही ठिकाणी नका बोलत जाऊ जास्त. फॉलोअप क्वेश्चन लगेच येतात. जसं आता इथे तुम्ही हे वाचलं असेल, हां इट युजेस सिग्मॉइड फंक्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय केलं मी? व्हॉट इज सिग्मॉइड फंक्शन. मग कसं करतं ते? ठीक आहे, सांगितलं. मग मी अजूनच मला डीप ड्राईव्ह करायचं आहे, तर ओके टेल मी हाऊ डू यू राईट, लाईक कसं तुम्ही लिहिणार सिग्मॉइड फंक्शन. ते असे क्वेश्चन कधी करता माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला आहे ना सिलेक्ट नसेल करायचं, तर ऑलरेडी एखादी सिलेक्ट झाला राहतो, बट घ्यायचं असतं तुमचं इंटरव्ह्यू. मुद्दाम अजून डीप ड्राईव्ह, मग समोरच्यालाच वाटलं पाहिजे की यार मला ते येत होतं. तर हे असं तिथे करतात क्वेश्चन्स. ठीक आहे, बट तिथे पण जर तुम्ही असं आन्सर केलं ना, ओके, मग ते सॅलरीवरती येऊन जातं. कोण कमी घेईल, कोण म्हणजे असं कधी कधी असतं. कंपनीजला रेंज असते कंपनीची ठरलेली, त्याच्यामध्ये बसवायचं असतो. तर फ्रेशर काय म्हणतात, 3 द्या, घेऊन टाकतो मी. बट काही काही असतात, जर तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे तर ते एक्सपेक्ट जास्त करतात. करेक्ट. मग त्या दोघांपैकी जो कमीमध्ये बसतो, गो अहेड विथ हिम, असं. दॅट इज द थिंग. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. सिद्धी मॅडम,
What are decision trees? Not complete. Decision tree काय होतं डिसिजन ट्री? एवढं शिकवलं होतं मी. Decision tree is a tree based algorithm which splits your data based on some conditions. Correct? Tree like architecture this. It consists of root node, decision node and leaf node, where leaf node consists of the final predictions. Decision tree consists of solves both the problems of regression and classification. For regression we need to call decision tree regressor, and for classification we need to call decision tree classifier. This is the kind of answer the interviewer expects. हेच आपण केलं नाही बस, हेच तर आन्सर करायचे होते. काय ॲडव्हान्टेजेस काय डिसिजन ट्रीचे? Decision tree we can use for the categorical data as well as numerical data, and it's fast. There is no need of the scaling. नक्की का? Scaling Huh? काय काय? ते तर म्हणतात नो नीड ऑफ स्केलिंग. नक्की काय? कारण की आपण ट्री नोड मध्ये कन्वर्ट करतो, येस नो यामध्ये मी गरज पडत नाही स्केलिंग. डिसएडव्हान्टेजेस काय? ओव्हरफिटचे चान्सेस जास्त. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, सेन्सिटिव्ह टू डेटा चेंज. इनबॅलन्स. हां म्हणजे जर तुमची पाईपलाईन बनली आहे, डिसिजन ट्री मॉडेलवरती तुम्ही बनवली आहे, जर नवीन डेटा आला ना ओके हो. तर तो इम्बॅलन्स होऊ शकतो. सेन्सिटिव्ह टू न्यू डेटा. लेस ॲक्युरेट दॅन एन्सेम्बल. रेड पेनमध्ये काय लिहिलं तुम्ही? ते सायकोलॉजिकली रेड पेनमध्ये लिहिलं ना, हां समजत नाही का लोक काय? नाही खरंच, मी पण खूप म्हणजे वाचलंय का ऐकलंय कुठे हा पेन वगैरे. तो सिग्नल तो ट्रिगर करणारा सिग्नल आहे तो. ठीक आहे, म्हणून तर मग पेपर चेक करताना पण रेड पेनच यूज होतो ना मोस्टली. सो तो ट्रिगर करणारा आहे तो. का असं जिथे स्टॉप व्हायचं आहे, जिथे काही ना काही डेंजर आहे, काही ना काही आहे, तिथे का रेड पेन? कावर तुम्ही पण रेड पेनमध्ये लिहिता? ब्लू ब्लॅकमध्ये लिहा, लवकर ग्रास्प होतं. म्हणजे असं म्हणतात फक्त, बट तुमच्या ते मी पण नोटीस केलं आहे, ते मी पण लिहायचो, झालं तर त्या सब्जेक्टला मार्कच नाही पडले मला. चेंज करतो संपत आला. ठीक आहे, नेक्स्ट कुठलं अल्गोरिदम केला मग आपण? काय काय केलं आपण? सुपरवाइज लर्निंग. मशीन लर्निंग शिकलोच कशासाठी? मॉडेल ट्रेनिंगसाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स बघितले, मग त्याच्यामध्ये वेगळे टाईप्स बघितले, मग त्याचे वेगळे अल्गोरिदम्स बघितले, अल्गोरिदम्सचे काय रूल सेट्स बघितले. अजून इव्हॅल्युएशनकडे आलोच नाही आपण. त्यानंतर मग आपण वेगवेगळे आता अल्गोरिदम्स बघतो. त्यानंतर दुसरा अल्गोरिदम कुठला घेतला आपण? रँडम फॉरेस्ट. देन व्हॉट इज रँडम फॉरेस्ट? It's a तेजश्री backing बोलो. algorithm Ah. and working as a multiple decision trees.
random forest is a supervised learning algorithm which काय पुढे Which combines multiple decision decision tree, also known as ensemble learning, which performs bagging, that is bootstrap aggregation, which means all trees trained, all the trees in random forest are trained parallelly. असे आन्सर्स गेले पाहिजे रे. मग तुम्हाला विचार व्हॉट इज बॅगिंग, काय बॅगिंग? आता बोललो ना आपण. हां, इट इज अ ensemble learning technique which follows bootstrap aggregation, where bootstrap means creates random samples replacement. with data replacement, correct. ॲग्रिगेशन लिहून दिलं होतं मी, bootstrap वेगळं ॲग्रिगेशन वेगळं. मग काय सांग रे. Driving is a technique where you train multiple models on different random samples of the same data with replacement and combine their predictions to get the best result. combine their to get the best results. करेक्ट. ॲग्रिगेशन तेच तर आहे ना, ॲग्रिगेट फंक्शन्स लावले असतील कधी ना कधी. मग मला सांगा, वाय इज स्वरांजली रॅन्डम फॉरेस्ट बेटर दॅन डिसिजन ट्री? बरोबर. ठीक आहे. म्हणजेच काय, डज नॉट इझिली ओव्हरफिट दॅन डिसिजन ट्री अँड हॅज मोर स्टेबिलिटी दॅन डिसिजन ट्री. करेक्ट. बरोबर. मला स्टेबिलिटीवरनं आठवलं, मला काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट्स फक्त याचेच दिसतात. तुझेच ना, तूच टाकतो ना मला मेन्शन करून. हां सॉरी, तू टाकतोस लिंक्डइनवर. मला येऊन जातं नोटिफिकेशन, मग मी बघतो काय केलं आहे याने, कसं केलं आहे, काय चुकलं आहे. मला कुठे मेन्शन केलं तर मला आलं नाही ना नोटिफिकेशन. माझं ओपनच गेटवरती गीट बीट एवढा वेळ नाही मला गीट बघायला. माझं लिंक्डइन कंटिन्यू बार ओपनच असतो, त्या ऑफिसचा लॅपटॉप हा असतो, तर मला तिथे येऊन जातं कोणी मेन्शन केलं तर मग बघून घेतो मी. तर मला तेच दिसतं, आज हे केलं, ओके आज हे केलं. कंटिन्यू असं वन फ्लोमध्ये बघणं होतं, बाकी तसं कोणाचंच दिसत नाही. आणि असं नाही की मी सांगितलं नाही, पहिल्याच लेक्चर्सला बोललो होतो. व्हॉट इज बूस्टिंग? boosting is a ensemble algorithm where boosting कुठे अनसेम्बल लर्निंग नाही आहे, तो अल्गोरिदम नाही आहे ते. boosting ते ensemble चा अंदर आहे ना. हा मग तो अल्गोरिदम थोडी आहे, Technique. टेक्निक आहे ती. तो अल्गोरिदम ज्या आर्किटेक्चरवर चालतो ना, ते आर्किटेक्चर आहे. याच्यात असं कळतं की अरे हवेत बोलतोय, हातातलं जाईल ना. मी तुम्हाला तेच म्हणतो महेंद्र, तुम्ही एक माझं ऐका प्लीज. येतंय सगळं तर स्टार्ट फ्रेमिंग आन्सर लिहून काढा, तेव्हा होईल. नाही तर मग येतंय सगळं एक्सप्रेसच करता नाही तर काय उपयोग आहे मग शिकून. इंटरव्ह्यू हसताय, हा पेपर थोडी आहे. हा पेपरमध्ये बघतील अच्छा मेन पॉईंट्स लिहिले का, ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये ते नाही बघणार तुम्ही मेन पॉईंट बोलता का, बोलता काय ते बघतील. लिहून काढा. तुमचंच काय, माझा पण हा प्रॉब्लेम व्हायचा, यायचं सगळं माझं हे माझी सिक्वेन्सने लागत. जसं मी कंटिन्यू रॅकचे इंटरव्ह्यूज देतो, रॅकमध्ये माझा एकच प्रॉब्लेम होतो की ती जी सिक्वेन्स आहे माझी तीच मीट होत नाही. की तिसरी स्टेप पहिली सांगतो, पहिली स्टेप सेकंड सांगतो, सेकंड नंतर थर्ड स्टेपला चालला जातो. 9 स्टेप्स आहे, 9च्या 9 सांगितलं जातात, फ्लो नाही, सिलेक्टच होत नाही. असं म्हणजे
अरे इथेच याच्यावरच देत असतो मी मॉक इंटरव्ह्यूज. लगेच ॲक्युरेसी माझी खाली होती. मी त्याला असं ट्रेन करून घेतो 100% मला देऊच नको असं मी त्याला सांगून ठेवलं आहे. तरी 100% द्यायचं नाही म्हणजे मला आहे की 98-99% यायचं आहे बट येतच नाही. 60वरच अडून आहे मी अजून. असं कंटिन्यू होतो. तुम्ही पण तो प्रयत्न करा. ते कसं आहे ते जेमिनी होती ना, Gemini. मला एकदा दाखवलं हो. आज नाही मंडेला दाखवतो त्याचं काय नाही तुम्ही पण करू शकता ते. हां तेच ना मी घरी प्रॅक्टिस करतो. चलो नेक्स्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॅगिंग अँड बुस्टिंग? हा म्हणजे ब्रेड अँड बटर क्वेश्चन आहे डायरेक्ट. लिहिलंयस का रे डिफरन्स? काय लिहिलंय? Bagging we train model parallelly, boosting we train sequentially. Goal of bagging is to reduce variance, and goal of boosting is to reduce bias plus variance. Model learns themselves independent in bagging. Each model learns from previous written. boosting. Correct. Make example Bagging असतं. is faster, boosting is slower. Example of bagging is random forest. बरं हे तुम्हाला विज्युअलाइज झालं का बॅगिंग फास्टर काय? कारण की ते पॅरलल बट ॲक्युरेसी कोणाची जास्त आहे? तिथं स्लो आहे बट स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. स्लो काय की एक झाल्यावर एक. ठीक आहे. बेसलाईन मॉडेलबद्दल काल समजलं का? काय असतं बेसलाईन मॉडेल? काय असतं? बोस्टिंगमध्ये मल्टिपल ट्रीज क्रिएट होतात म्हणून त्यासाठी आपल्याला बेसलाईन मॉडेलची गरज पडते. काय बेसलाईन मॉडेल? मस्त सांगितलं तुम्ही काय. काय होतं बेसलाईन? नाही लक्षात? हां एनिवन ऑनलाईन बेसलाईन मॉडेल काय? काल सांगितलं होतं लेक्चरमध्ये. पाठवतो. हां बोलो कोई तो. व्हॉट इज बेसलाईन मॉडेल? ॲडाबूसमध्ये वापरला होता. कशासाठी वापरला होता? बेस मॉडेल म्हणून त्याला व्हेरिएबल नेम दिलं होतं आपण. अरे पण कशासाठी? बापरे. टेम्परेचर वाजत राहील. विसरले. प्रत्येक एन्सेम्बल लर्निंगमध्ये मल्टिपल डिसिजन ट्री असतात. तर त्या डिसिजन ट्रीचं पण काही ना काही आपल्याला ट्यून करावं लागेल. त्या मॉडेलला इनिशिएट करावं लागेल. करेक्ट. मेन मॉडेलमध्ये डिसिजन ट्रीला त्या छोट्या मॉडेलला पण टाकावं लागेल ना. तर तो पण मॉडेल बिल्ड करावा लागेल. तर तो बेस मॉडेल बिल्ड झाला. करेक्ट. तर एक मेन मॉडेल ॲडोबूस, त्याच्यामध्ये एक बेस मॉडेल. कळला का? नाही. व्हॉट इज द बेस्ट मॉडेल इन ॲडोबस? हे विचारणार नाही. खूप कोर कन्सेप्ट आहे. जर कधी कोड विचारला तर विचारते. हे अशी लवकर समजून नाहीत. इंटरव्ह्युअर्सच्या पण लक्षात नसेल अशी कन्सेप्ट आहे. लवकर ट्रिगर ना. म्हणजे ॲडाबूस काय अल्गोरिदम आहे? ॲडाबूस्ट
काय आहे? Adabutic grace predict number and final come from the adding and correcting the values. Step by step. फोटोमध्ये तसं थोडं दाखवलं होतं. Adaboost is algorithm which gives more weights to the misclassified points. बरोबर? फोटो दाखवला होता, सांगितलं होतं. Adaboost हा असा अल्गोरिदम आहे, ठीक आहे? त्या एरर्सला आपण वेट्स म्हणतो. तर ह्या मिसक्लासिफाईड जे पॉईंट्स आहेत ना, त्याला जास्त वेट देतो. जास्त वेट देणं म्हणजे त्याच्यावर जास्त एम्फसाइज करतो, त्याला करेक्ट करतो, मग पुढे जातो. करेक्ट? बूस्टिंगच अल्गोरिदम आहे. बट इट गिव्स मोर वेट टू द मिसक्लासिफाईड पॉईंट्स. ठीक आहे, लिहिलंय का? नेक्स्ट XGBoost रिग्रेसर काय? XGBoost it is used in time series related data, and it is a regularization to control the overfitting. Work with both regression and classification. XGBoost is an advanced boosting algorithm which is widely used across industries for time series related problems. Correct? It uses gradient descent approach to minimize the errors of the previous tree. Correct? हे केलंय आपण. हे क्वेश्चन्स आहे. Sir, it's not an advantages मध्ये असं लिहिलंय. It controls overfitting आणि disadvantages मध्ये chances of overfitting are not. It controls overfitting with regularization. रेग्युलायझेशन अशा टेक्निक्स आहेत ज्या ओव्हरफिटिंगला प्रिव्हेंट करतात. आणि जर नीट केलं नाही, नीट हँडल केलं नाही तर ओव्हरफिटिंग होईल. करेक्ट? कारण की तो किती एरर्स नीट करत जाईल, एरर्स कधी होणारच नाही नीट. बट इट विल ट्राय डुईंग इट. त्यासाठी मग आपण ट्यून करतो. हां, पुढे हेच करा ते. Next, what is the difference between overfitting and underfitting? Overfitting model gives full performance on training data, but performs poorly on testing data. म्हणजेच काय? ट्रेनिंग ॲक्युरेसी हाय असते, टेस्टिंग ॲक्युरेसी लो. अंडरफिटिंग Underfitting means model is too simple. It cannot capture patterns from the data. करेक्ट. हे अंडरफिटिंगची डेफिनेशन करेक्ट होतं अजूनच. गुड. व्हॉट आर द साईन्स ऑफ ओव्हरफिटिंग? म्हणजे हाऊ विल यू डिटेक्ट ओव्हरफिटिंग? Evaluation matrix. R square is equal to 1. Training accuracy काढायची, test accuracy पण काढायची. Hello, sir. Overfitting is if your data is covered all the unnecessary points in study, even noise and kachra, that's also. काय बोलला? ठीक आहे. ओव्हरफिटिंगला रिड्यूस कसे कराल? हाऊ टू रिड्यूस ओव्हरफिटिंग लिहून घ्या. मला एक पेन द्या रे, 1 सेकंडसाठी.
काय सांगितलं होतं मी? How to reduce overfitting? हां, ओव्हरफिटिंग जर रिड्यूस करायचं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट डेटा जास्त घ्या. यूज लार्ज डेटा. ठीक आहे. रिड्यूस मॉडेल कॉम्प्लेक्सिटी. यूज क्रॉस व्हॅलिडेशन. क्रॉस व्हॅलिडेशन म्हणजे काय? There are all possible combinations. करेक्ट. यूज रेग्युलरायझेशन. यूज रेग्युलरायझेशन. आता मेन प्रश्न हा आहे की रेग्युलरायझेशन काय? काय रेग्युलरायझेशन? इट इज अ टेक्निक टू प्रिव्हेंट ओव्हरफिटिंग. पण ती टेक्निक काय? ती टेक्निक काय माहिती आहे का? इट ॲड्स पेनल्टी टर्म्स. L1 L2 पेनल्टी या काय पेनल्टी टर्म्स असतात ते ॲड करते. ही टेक्निक आहे. तुम्ही म्हणता ना रेग्युलरायझेशन म्हणजेच काय? जे ओव्हरफिटिंग होण्यासाठी प्रिव्हेंट करतं. करेक्ट. बट कसं करतं हे? युझिंग पेनल्टी टर्म्स. आता या पेनल्टी टर्म्स काय आहेत? L1 आणि L2. रिजिड L1 म्हणजे रिड्स RIDGE आणि L2 म्हणजे लासो. ठीक आहे, लिहून घ्या. नाही, L1 लासो आहे. हां, L1 लासो, L2 रिजिड. आता यांच्यातला डिफरन्स काय आहे? नक्की म्हणजे काय? L1 काय करतो? इट श्रिंक्स सम वेट्स टू 0. काय करतो? श्रिंक सम वेट्स टू 0. आणि L2 काय करतो? श्रिंक ऑल दी वेट्स टू 0. ठीक आहे. मग मला एक सांगा, जर 0 करतं आहे L1, काही वेट जर 0 करतं आहे म्हणजे काय? तो काही इम्पॉर्टंट फीचर्स सिलेक्ट करेल. करेक्ट. सो फीचर सिलेक्शन वुड बी 1 पॉईंट इन L1. ठीक आहे. सेम थिंग याच्यामध्ये कुठलंच फीचर सिलेक्शन होणार नाही, कारण की तो सगळेच 0 करतो. त्याच्याकडे जे ऑलरेडी आहे त्याच्यावरती तो पुढे जाईल. तर हे आहे डिफरन्स. रेग्युलरायझेशन विचारलं L1 L2. ठीक आहे. नेक्स्ट आपण येऊयात इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सकडे. क्लासिफिकेशनच्या कुठल्या आहेत? अरे एक आहे ना, जो इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं, मॅथ्यूज कोइफिशियंट आहे, आय गेस. थिव्स फॉर क्लासिफिकेशन matrix हा म्हणजे इंटरव्ह्यूवर शॉक झाला होता ऐकून. याला हे कसं माहिती? येस, इट इज. एक असतं ॲक्युरेसी, प्रेसिजन, रिकॉल, F1 स्कोर. अजून एक आहे ते खूप डीप, म्हणजेच अगदी MS स्टॅट्स वगैरे झाला असेल ना, त्याचं एकदम मास्टर असेल स्टॅट, त्याला येतं मॅथ्यूज कोरिलेशन कोइफिशियंट. हे अजून एक मॅट्रिक्स आहे क्लासिफिकेशनसाठी. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला खूप मोठा आहे, खूप मोठा. तुम्ही घरी जाऊन चेक करा. ठीक आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले ना, तो बॅलन्स मेजर्स देतो. ठीक आहे. सगळ्यात जास्त जर इम्बॅलन्स डेटा सेट असेल ना, तर हा वापरायचा.
ह्याचं मल्टी क्लास क्लासिफिकेशन असेल ना, मल्टी क्लास क्लासिफिकेशन म्हणजे काय, येस नो और नॉट नॉन, मे बी येस मे बी नॉट, मल्टी क्लास क्लासिफिकेशन, त्या पॉईंटला हा वापरायचा. बरं आठवलं मला. म्हटलं मॅथ्यूज कोइफिशियंट इंटरव्ह्यूमध्ये पण मी कोइफिशियंट सांगितलं होतं, हे वाचलं होतं मी. ठीक आहे, कधी वापरणार, जेव्हा मल्टी क्लास क्लासिफिकेशन असेल आणि इम्बॅलन्स डेटा सेट असेल ना, तर कुठला, MCC लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तर स्पार्क येईल त्याला डायरेक्ट, कारण त्याला पण माहीत नसेल का. आणि फक्त सांगायचंच नाही, कुठल्या कंडिशनला वापरायचं आहे ते सांगतोय आपण, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी फक्त सांगून हा वाचलं असेल कुठेतरी सांगतोय नाही. सर जर इम्बॅलन्स, जर त्यांनी सांगितलं इफ युअर डेटा सेट इज इम्बॅलन्स हाऊ विल यू इव्हॅल्युएट, तुम्ही सांगाल मी इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स वापरेल, तेव्हा बोलला सर इफ द डेटा इज इम्बॅलन्स्ड अँड वी हॅव मल्टी क्लास बाय, किंवा दोघांपैकी एक असलं तरी चालेल. जर मल्टी क्लास क्लासिफिकेशन असेल आणि जर इम्बॅलन्स डेटा सेट असेल तर ॲडिंग MCC वुड गिव्ह मोर ॲक्युरेसी टू द इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. मग तो विचार व्हॉट इज MCC, दॅट इज मॅट्रिक्स कोएफिशियंट कोरिलेशन. अगेन इट्स वन ऑफ द मेजर ऑफ इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स फॉर क्लासिफिकेशन. तुम्ही ChatGPT करा, काही करा, इथे सगळे तुम्हाला त्या 4च देतील. तुम्ही आता करून बघा, MCC कोणी देणारच नाही. निग्लेक्टेड पॉईंट येतो एकदम टॉप ॲड ऑन, मस्त मजा येईल तो सांगितलं. लिहून ठेवा कुठेतरी घरी जाऊन, मस्त व्यवस्थित त्याच्यावर बघा. म्हणजे मी जे सांगितलं तेच आहे बघा, म्हणजे तो फॉर्म्युला बघा, एवढा मोठा फॉर्म्युला आहे. आणि तेच आहे बरं का, जे आपण कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये जे केलं आहे ना, TP FN, फॉर्म्युला काय माहिती आहे का, एक सेकंड थांबा. MCC, अरे MCC मॅट्रिक, TP into TN minus FP into FN upon under root of TP plus FP plus TP plus FN plus TN plus FP plus TN plus FN. आता TN FN हे आय होप माहिती आहे, लिहिलेत आपण व्यवस्थित. दिस इज MCC, असा फॉर्म्युला आहे त्याचा. हां, मॅथ्यूज कोरिलेशन कोएफिशियंट. तर मी मॅथ्यूज कोएफिशियंट सांगितलं होतं. दिलं ना, तेच ना. नाही बट तुम्ही जर असं टाकलं ना इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स फॉर क्लासिफिकेशन, 4च देते. हां, कोर मॅट्रिक्स म्हणजे की 4 देतो तो. आणि अदर कॉमन एरियाजमध्ये कन्फ्युजन मॅट्रिक्स टाकलं आहे, स्पेसिफाय टाकलं आहे, रॉक टाकलं आहे, लॉग लॉस टाकलं आहे, मॅट्रिक्स टाकलं आहे, कोएन्स कॅपा टाकलं आहे. म्हणजे चलो. प्रेसिजन वर्सेस रिकॉलचा डिफरन्स काय, विसरले. काय सांगितलं होतं मी, लिहा ॲक्युरसी वर्सेस प्रेसिजनचं डिफरन्स. हे काय इंटरव्ह्यूमधले क्वेश्चन, प्रेसिजन प्लस रिकॉल. एक लेक्चर घातले पूर्ण, यूट्यूबला पडलेली ती व्हिडिओ. प्रिसिजनचा जो फोकस असतो ॲक्युरसी ऑफ पॉझिटिव्ह प्रेडिक्शनवरती, आणि रिकॉलचा कव्हरेज ऑफ ॲक्च्युअल पॉझिटिव्हमध्ये. आणि प्रिसिजन वेन फॉल्स पॉझिटिव्ह कॉस्टली तेव्हा यूज करतात, आणि रिकॉल वेन फॉल्स आर निगेटिव्ह कॉस्टली तेव्हा यूज करतात. प्रेसिजन म्हणजे करेक्ट पॉझिटिव्ह प्रेडिक्शन्स. ॲक्युरसी काय, करेक्ट प्रेडिक्शन.
प्रेसिजन काय? Precision is proportion of true positive. तुम्हाला ते सोडा, ते समजलं काय तुम्हाला? Accuracy म्हणजे overall correctness of model. हां बरोबर. Accuracy म्हणजे precision. हां Precision मध्ये जेवढे predicted positive Correct. आणि रिकॉलमध्ये recall मध्ये जेवढे positive म्हणजे जेवढे predict positive गेले ना तर actual positive आपण करेक्ट. जेवढे टोटल प्राईट आहे त्याच्यातले ॲक्च्युअल कोणते होते? F1 काय? प्रिसिजन रिकॉलचा मीन आहे. हार्मोनिक मीन कसा म्हणजे प्रेसिजन इंटू रिकॉल अपॉन प्रेसिजन प्लस रिकॉल, दॅट इज कॉल्ड हार्मोनिक मीन. शाळेत गेले कधी? शिकले असेल तिथे. हां अरे हार्मोनिक मीन कशाला म्हणतात ते शिकले असाल तुम्ही परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनमध्ये, स्टॅटिस्टिक्समध्ये. हां ते झालं ना. सगळ्यात जास्त मार्क्स होते रे मला स्टॅटिस्टिक्सला. मला पण माहीत नाही कसं काय. क्रॉस व्हॅलिडेशन काय? पूर्वी याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही. It finds all the possible combinations, increase the accuracy. ग्रीड सर्चचे विषय सांगितले. ग्रीड सर्च क्रॉस व्हॅलिडेशन सांगितलं तुम्ही. मला क्रॉस व्हॅलिडेशन पाहिजे. It is a technique to test the model multiple times. How will you choose, चला सिनेरिओ बेस्ड, हाऊ विल यू चूज अ पर्टिक्युलर मॉडेल? म्हणजे मॉडेल सिलेक्शनचे तुमचे काय क्रायटेरिया आहे? काय क्रायटेरिया असला पाहिजे? कसं मॉडेल सिलेक्ट करणार तुम्ही की मला इथे हा मॉडेल वापरायचा? त्याचा output काय आहे, म्हणजे डेटा काय, डेटाचं कॉम्प्लेक्सिटी किती आहे आणि पहिले तर target प्रॉब्लेम काय आहे. सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यावर ते बघावं लागेल. डेटा केवढा आहे, डेटा कसा आहे, टाइम सिरीज रिलेटेड आहे का, कसा आहे, कॉम्प्लेक्स किती आहे. व्हाय डिड यू चूज एक्झिबूस्ट ओव्हर रँडम फॉरेस्ट? येणारच हा क्वेश्चन. आणि तुम्ही पहिले सांगितलं तो पण येणार. मॉडेल सिलेक्शन कुठल्या बेसिसवर केलं तुम्ही? प्रत्येक वेळेस काय ॲक्युरेसी नाही सांगायची, ते मी तुम्हाला सांगितलं. एक बॅकअप म्हणून रेडी ठेवा. हां. Surrogate.
काय क्वेश्चन विचारत होतो रे मी? का बरं करा? ठीक आहे. तर सुपरवाइज लर्निंगमध्ये हे एवढं आहे. ठीक आहे. तरी दोन गोष्टी राहिल्यात. ते काय म्हणजे ते तिथे पण कवर होतीलच, ते आपण कवर करू तेव्हा. ठीक आहे. महेंद्र सगळं करूनच यायचं ना बाहेर. तुम्ही इथे कुशल फोनवर बोलतायत, सर लेक्चर्स बघतात. मी मूर्ख नाही, तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही मी. इफ यू कांट रिस्पेक्ट युअर टीचर डोंट ऑल कम टू क्लास. मी येडा नाही आहे सॅटर्डेला लेक्चर्स घ्यायला. मला काय लेक्चर्स संपवायचं नाही. तुमच्यासाठी रिव्हिजन घेतोय मी, की इंटरव्ह्यूला फसले नाही पाहिजे तुम्ही कुठे. मला काही एक्स्ट्रा पैसे नाही भेटणार आहे सॅटर्डेला यायचे. मी काय मला काय पैशासाठी नाही, आउट ऑफ पॅशन शिकवतो मी. तर बायस वेरियस ट्रेड ऑफ अँड हे एक कन्सेप्ट. ठीक आहे. काहीच नाही, सिम्पल. एक अंडर फिटिंग आणि एक ओव्हर फिटिंगसाठी आहे. ठीक आहे. त्याचा तो एक बेस्ट कॉम्बिनेशन पकडतं ते, जेणेकरून आपला पुढे काय एरर यायला नको. तो बायस वेरियस ट्रेड ऑफ त्याला म्हणतात. आणि अजून जर कुठलं कन्सेप्ट राहिली असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, फक्त एक येतं की हाय बायस आला म्हणजे काय, अंडर फिटिंग. आणि हाय व्हेरियन्स आला म्हणजे काय, ओव्हर फिटिंग. ठीक आहे. असं बायस वेरियन्स ट्रेड ऑफ आहे. तर BU असं लक्षात ठेवायचं. ते लक्षातच राहत नाही, खूप प्रयत्न केला तुम्ही. हाय व्हेरियन्स हाय बायस अंडर फिटिंग BU असं काहीतरी लक्षात ठेवा. नाही तर ते होतंच. बायस व्हेरियन्स ट्रेड ऑफ म्हटलं ना की मग व्हेरियन्स, मग व्हेरियन्स नक्की ओव्हर फिटिंग होतं, अंडर फिटिंग होतं. तर BU असं लक्षात ठेवा. UB BU काहीतरी. बायस असतं अंडर फिटिंग, थोडे लांबवाले आहेत ना, BU असं लक्षात राहील. मी असं लक्षात ठेवलं होतं. सो whenever there is high bias then it is under fitting, and whenever there is high variance आहे का डिटेक्ट ओव्हर फिटिंग. कशी हाय व्हेरियन्स ओव्हर फिटिंग. ठीक आहे. सो हे असे काही कन्सेप्ट आहे जे तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये विचारतो. घरी जाऊन काय प्रयत्न करा, जेमिनाय ओपन करा. मस्त जेमिनाय ओपन केल्यानंतर मला सांगा. ठीक आहे. टेक माय मॉक इंटरव्ह्यू ऑन सुपरवाइज लर्निंग अँड फीचर इंजिनिअरिंग. मला स्कोर्स सांगा अँड रेट मी आउट ऑफ 10. ठीक आहे. ठीक आहे. आणि पहिले सगळा अभ्यास करा, मग इंटरव्ह्यू द्या. मग लास्टला त्याला म्हणा रेट केल्यानंतर सगळ्यांचे आन्सर्स द्या. आन्सर प्रॅक्टिस करा. दुसऱ्या दिवशी परत इंटरव्ह्यू द्या. पहिल्या दिवशी तुमचा 5 स्कोर आला ना, येऊ द्या. तुम्हाला सांगतो 5 दिवस दिला ना, माझे रिझल्ट मी गॅरंटी देतो की तुमचं 5-6 दिवसांनी ते 5 ते 8 नक्की होतील. ठीक आहे. तसंच मग तुम्ही सगळ्यासाठी करू शकता, पायथन सगळ्यांसाठी. ठीक आहे. समजलं? ChatGPTवर द्यायचं, ChatGPTवर देऊ शकतो. ChatGPT जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ChatGPT थोडा कॉन्फिडन्स वाढवून देतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समजलं? सुपरवाइज लर्निंगमध्ये काय अडचण येईल, मंडेपासून आपण अनसुपरवाइज लर्निंग सुरू करू. ठीक आहे.
नेक्स्ट वीक ते काही नाही, त्याचे 2 ते 3च अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये, वरती काहीच नाही. इंटरव्ह्यूला फक्त 10 ते 15% विचारतात फक्त, 10 to 15%. त्याच्या व्यतिरिक्त येणार नाही. मग त्याच्यापेक्षा ते झालं की आपल्याला लगेच नेक्स्ट वीकमध्येच यू हॅव टू स्टार्ट विथ डीप लर्निंग. मस्त, खूप मजा येते. इंटरेस्टिंग आहे, शिकण्यासारखं आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. हे कळालं तरच डीप लर्निंग कळेल. हे नाही कळालं डीप लर्निंग कळणार नाही. म्हणून आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, पूर्ण प्रॅक्टिस करा. कोणाचं काही पेपर वगैरे आहे का? नाही. मस्त नोट्स बनवा. जसे मी क्वेश्चन सांगितले त्यासाठी वेगळी बनवा. जे तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्याल ते त्या नोटबुकमध्ये लिहा. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतोय की लास्ट मोमेंटला काय काय मी फेस केलेलं आहे. ते माझं आहे की तुम्ही नको फेस करायला ते. माझी एक बुक राहिली ना. आता बघा, मोस्टली सगळंच आपण कवर केलं. काय काय केलं आपण या वीकमध्ये? कशाने कवर झालं? क्वेश्चन्सने कवर झालं. तसेच मग इंटरव्ह्यू क्वेश्चन. मग तेच मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण पूर्ण कंप्लीट करू मी तुम्हाला सिनेरिओ क्वेश्चन्स देईल. ठीक आहे? असं तर हे आपण करू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो येस, विल स्टॉप फॉर टुडे. आपण निघूयात उद्या नाही, मंडेला विल कॅच अगेन. करू मग अजून अनसुपरवाइज लर्निंग सुरू करू. याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे, समजत नाही आहे असं काही आहे का कोणाला? माझं नाही समजत आहे वगैरे, समजतं आहे ना? ठीक आहे. किंवा काही अप्रोच चेंज करायचं असेल, काय इश्यू असेल तर मला सांगा. ठीक आहे? काय सो आपण मंडेपासून परत अनसुपरवाइज लर्निंग सुरू करू. झालं आता आपलं, असं समजा की 55% झालं आहे डेटा सायन्स. ते 50% झालं आहे. नेक्स्ट वीकमध्ये अनसुपरवाइज झालं तर 60% झालं. नेक्स्ट 20% डीप लर्निंग, 10% NLP, बाकी 10% क्लाउड. ठीक आहे? क्लाउडला पण मजा येईल. तर सगळ्यांचे लॅपटॉप्स लागतील. ChatGPT लागेल, API हँडलिंग शिकाल. मागच्या वेळेस तर सगळ्यांचे API ब्लॉक होऊन गेले होते. त्यांना म्हटलं डिबग होत नव्हतं, त्यांना म्हटलं टाका ChatGPTला. त्या येड्याने एरर टाकायचं तर त्यांनी कोड टाकला. झालं, मग ते व्हायलेट झाली. त्यांचं अकाउंटच सस्पेंड होऊन गेलं. कोणाला API हँडलच करता नाही आलं. 2-3 नंतर मग त्यांनी केलं, त्याचा ईमेल वापरून केलं. मग तसं आहे, ते तुम्ही नाही केलं पाहिजे. होतं कंपनीमध्ये, तुम्ही करू शकता चुकून. कोपायलट असतो, चॅट कॉपी करून दिलं टाकून, झालं. पुन्हा टीमची वाट लावून टाकाल तुम्ही. केलं असं, झालं कंपनीजमध्ये. डीबग करायला काय करतो, ठीक आहे सगळ्यांना अलाउड आहे, करा तुम्ही जेमिनाय, काय प्रॉब्लेम नाही. अरे पण तेवढं डोकं पाहिजे की एरर टाका तिथे. कोड नसतो टाकायचा. कोडमध्ये आपले पॉईंट्स असतात, डेटा असतो, डेटा कॉलम्स असतात. कंपनीने आपल्याला बॉन्ड साईन केलेला असतो की आम्ही कुठेच व्हायलेट होता कामा नये. डेटा तर व्हायलेट करताय, प्लस API पण व्हायलेट करता. ते API जनरेशन, कनेक्टिव्हिटी, डिप्लॉयमेंट, हे सगळं क्लाउडमध्ये शिकतो आपण. बघू आपण OpenAI नाही तर ग्रॉकचा वापरू, नाही तर मग हगिंग फेस वापरू. बघू कुठला ना कुठला वापरू. चलो ठीक आहे. थँक्यू, थँक्स अ लॉट. कॅन लीव फॉर द डे. ऑनलाईन यू कॅन लीव. थँक्यू. कोणी थांबणार आहे का इथे, का तुम्ही चाललेत? थांबणार आहे ना? ठीक आहे. ती चावी कुठे ठेवली? काय फ्रेंड ठीक. जाताना लावून जा फक्त मग. ठीक आहे.